I'm sorry, Janu. I'm really sorry. प्लीज मला माफ कर. विश्वा, तू का सॉरी म्हणतोयस? कारण लग्नानंतर मी कॉन्टॅक्ट तोडला. माझ्या काही पर्सनल कारणांमुळे मी सगळ्यांशी कॉन्टॅक्ट तोडला होता. कोणाशीच बोलत नव्हतो. पण आता मला जाणवतंय की कदाचित तुला बोलायला, शेअर करायला कोणीतरी असतं आणि तुझ्यावरही वेळच आली नसती. विश्वा, रे वेडा आहेस का तू? काही गोष्टी आपल्या हातात नसतात, ऑप्शन नसतो आपल्याकडे. आणि माझ्याही बाबतीत तेच झालं. पण कदाचित थोडा तरी त्रास वाचवू शकलो असतो ना. मॅड, किती विचार करतोस ना इतरांचा. तुझ्या तोंडून हे मॅड ऐकल्यावर मला काय वाटतं ना, की नाही सांगू शकत तुला. पुन्हा एकदा म्हण ना प्लीज. मॅड, आपली मैत्री पण बघ ना किती घट्ट आहे. एवढ्या अथांग समुद्रात उडी मारली मी आणि नशिबाने आले कुठे? पुन्हा सासवडमध्ये, तेही तुझ्याच घरी. आणि आता मला सोडून कुठेही जायचं नाहीये. विश्वा, रे असं नाही होऊ शकत. मी तुमच्या घरी राहतेय, पण फक्त आसऱ्यापुरता. मला त्या जयंत समोर जायचं नाहीये. हो, पण जोपर्यंत तू पोलिसात जात नाहीस. विश्वा, काय बोलतोयस तू? हे वेड लागलंय का तुला? अरे, पोलिसात जायचं असतं तर मी केव्हाच गेले असते, पण ते शक्य नाहीये. अगं पण का? कारण जयंत काहीही करू शकतो. अगं, तुला इतका त्रास दिला, आणखी काय करणार आहे तो? विश्वा, तो काहीही करू शकतो. काहीही म्हणजे कोणालाही डांबून ठेवू शकतो, कोणाचाही गळा दाबू शकतो, त्याला मारू शकतो, अगदी जीवही घेऊ शकतो. काहीही करू शकतो. काय? हो विश्वा, हे सगळं एवढ्या खात्रीने सांगतेय कारण आज माझ्या आजीची जी काही अवस्था आहे ना, ती फक्त आणि फक्त त्या जयंतमुळे. त्या जयंतमुळे माझी आजी आज कोमात. ही वेळेस बाहेर पडले तिथून म्हणून. नाहीतर विश्वा, कदाचित आज माझे काहीतरी. विश्वा, आजीला जयंतचं सगळं सत्य समजलं होतं आणि म्हणून जयंत जानू, जयंतला त्याच्या कर्माची फळं मिळतील, पण मी आहे. मी आता कायम आहे. आणि हे विसरू नकोस की आपली मैत्री होती, आहे आणि कायम अशी राहणार. आणि प्लीज जानू, यापुढे माझ्यापासून काही लपवू नकोस. हो विश्वा, पण आता तुझ्यावर सईची जबाबदारी आहे. ही गोष्ट तू विसरू नकोस. अगं, ती मी पार पाडणारच आहे, पण लग्नामुळे मैत्रीला मागे टाकलं मला जमणार नाही आणि मला ते पटतही नाही.
जानू प्लीज, मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवाय की तू मला कुठेही सोडून जाणार नाहीस आणि आपली मैत्री फक्त माझ्या बाजूने नाही तर तुझ्या बाजूनेही तशीच आहे. हो, पण विश्वा, आता मला तुझ्या घरी राहण्याचा आग्रह मात्र करू नकोस. करणार, आग्रह नाही हट्ट करणार. आणि जानू, तू जर मला माफ केलं असशील तर तू माझ्याच घरी राहशील, निदान आता तरी. मग पुढचं आपण ठरवू ना. प्लीज प्लीज जानू, आता नाही म्हणू नकोस. सईचा कॉल येतोय, जायचं? तू हो पुढे, मी येते. नक्की येते. ये. किती करशील अरे विश्वा, इतका जीव कधी कोणाला लावू नये. सिद्धिराज गाडे पाटील, आता हे कधीही शक्य होणार नाही. मी तुम्हाला म्हंटल ना, आपला संबंध संपलाय. मी गुन्हेगार आहे ना तुझा? मी पाप केलाय ना? हो, तुम्ही फसवलंयत मला, माझा विश्वासघात केलाय तुम्ही गुन्हेगार आहात. ठीक आहे, मग मला शिक्षा व्हायलाच पाहिजे. मार मला, जोरदार एक कानशिलात लगावून दे आणि तुझं मन भरेपर्यंत मार. पळून कशाला चाललीस भावना? मला माहिती आहे ना, आधीची भावना अशी पळून गेलीच नसती. अपराधाला शिक्षा झाल्याशिवाय ती गप्पा बसणारच नाही. मार मार बस मार. झालं सिद्धिराज, बस झालं. खूप अति करताय आता. का? तू तीच भावना आहेस ना? मग चुकीची गोष्ट खपवून कशी घेतेस तू? अन्याय कसा सहन करतेस? कारण मी तुमच्यावर हात नाही उचलू शकत. का? का नाही उचलू शकत? कारण तुझं प्रेम आहे माझ्यावर. कारण मला तुमचा इतका तिरस्कार वाटतो ना की मला तुम्हाला हातही लावायचा नाहीये. मी गुन्हेगार आहे ना, मी चूक केली आहे ना, मग शिक्षा सुद्धा मलाच व्हायला पाहिजे. सिद्धिराज, तुम्ही का स्वतःला असा त्रास करून घेताय? देवी आई, हे सगळं थांबव. मला माझ्या नवऱ्याला असा त्रास नाही द्यायचाय. मी हे सगळं त्यांना त्रास व्हावा म्हणून नाही, तर त्यांचं भलं व्हावं म्हणून करतेय.